कवी प्रवेश शो यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आजचा एपिसोड एका सुंदर अशा कलाकाराला मी डेडिकेट करतो आहे. खरोखर सुंदरता, चपळता, पदलालित्य, अगदी रेशमाच्या किड्यांमध्ये जी चपळता असते तशी, अगदी एका छोट्याशा मासळीमध्ये जी चपळता असते, सुळूकन ती निघून जाते पाण्यातनं, तशीच आणि कधीही बीभत्सपणा, अश्लीलपणा कधीच वाटणार नाही, एक नर्तकी म्हणून नाव कमवून सुद्धा, अशीच ती लावण्यवती राहिलेली व्यक्ती हेलन रिचर्डसन खान असं आपण म्हणू शकतो. आत्ता हेलनजींचा 86वा वाढदिवस नुकताच साजरा झाला. म्हणूनच त्यांना लाखो लाखो नमन आणि त्यांना त्यांच्याकडं अंगभूत असलेल्या कलेला करोडो नमन. नाचणारे तुम्हाला भरपूर दिसतील या जगामध्ये. आजकाल तर तुम्ही टी व्हीवर सुद्धा पाहताय, डान्स इंडिया डान्ससारखा शो आहे. तेव्हा आपल्या या भारत देशात कितीतरी टॅलेंट लपलेलं आहे. मग भले ते कितीतरी कोपऱ्यातल्या ग्रामीण भागात का असेना, पण आज या त्या निमित्ताने, या मीडियाच्या निमित्ताने, टी व्हीच्या निमित्ताने, भरघोस चॅनल्स असल्यामुळं ते टॅलेंट आपल्या नजरेसमोर ते येत आहे. पण 1951च्या काळामध्ये राज कपूर यांचा आवारा चित्रपट जेव्हा झाला रिलीज, त्याच्यामधल्या एका गाण्यामध्ये ग्रुप डान्समध्ये शेवटच्या लॉटमध्ये उभी राहणारी एक नर्तिका पुढे इतकी वर्ष, म्हणजे 1951 ते 2012, हिरोईन हा नावाचा चित्रपट, तो त्यांचा शेवटचा चित्रपट, म्हणजेच तब्बल 61 वर्ष हेलनजींनी या मोठ्या पडद्यावर काम केलं असं म्हणायला हरकत नाही. पहा, नाचण्याचा गुण हा तसा पाहिलं तर ना, ही एक उपजत कला आहे असं मला तरी वाटतं. नाचणंच कशाला, तुम्ही विद्या कोणतीही घेऊ शकता. कुणालाही त्या त्या विद्येमध्ये पारंगत असलेल्याला गुरुस्थानी मानलं आणि त्याच्याकडनं जर शिकलं तर तुम्ही कोणतीही विद्या आत्मसात करू शकता. पण कला ही तुम्हाला थोडीशी तरी उपजत असल्याशिवाय त्याला हिऱ्यासारखे पैलू पाडता येत नाहीत. हे अगदी त्रिवार सत्य आहे. आणि असं जर नसतं तर मग खूप जणी हेलेनसारख्या नर्तिका झाल्या असत्या ना. रिदम नाचताना तुमचं पदलालित्य, तुमची बॉडी लँग्वेज, तुमच्या जे काही तुम्ही अंग हलवणार आहात त्याच्यामध्ये एक रिदम आहे का नाही हे पहिल्या 2-4 स्टेपमध्येच कळतं. तसंच हेलनजींचं होतं. 1951 साली हा प्रवास सुरू झाला, पण त्याच्या आधीचं आयुष्य तुम्ही ऐकाल तर थक्क व्हाल, इतकं कटू आयुष्य त्यांच्या नशिबी आलं आहे. दुसरं महायुद्ध, वडील त्यामध्ये मारले गेले. त्यानंतर रेफ्युजीज म्हणून ते जागा शोधत शोधत आसामपर्यंत पोहोचले. जथ्थाच्या जथ्था निघाला तिथून ब्रह्मदेशमधून, आणि आसामपर्यंत पोहोचेपर्यंत एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. सपोज एक 2000 माणसं जर निघाली असतील तर आसामपर्यंत फक्त 1000 माणसंच जिवंत परतू शकली. त्या 1000 माणसात हेलनजींचा परिवार होता. परिवार म्हणजे प्रेग्नंट असलेली आई आणि तिचा या आसामपर्यंत पोचता पोचता गर्भपात झाला. 18 विश्व दारिद्र्य हाताशी घेऊन कलकत्त्यामध्ये आले. आश्रित म्हणून बालपण गेलं आणि मग आई जे काही कमवायची त्याच्यावर कसं तरी भागायचं. मग ही जाण बालपणापासून मनामध्ये शांत बसू देत नव्हती आणि मग 16व्या-17व्या वर्षापासून ती काम शोधायला सुरुवात केली आणि 19व्या वर्षी हेलनजींना हावडा ब्रिज
या चित्रपटात ब्रेक मिळाला. मग त्यानंतरचा प्रवास त्यांचा आपल्या बॉलिवूडपर्यंत पोहोचणं, तिथंही त्यांना अपयशाची फळं मिळणं, 2-4 ब्रेक चांगले मिळाले पण नंतर कामं मिळणं हळूहळू कमी होत गेलं आणि मग मी पुन्हा निघून जाते असं त्यांच्या मनात आलं आणि अक्षरशः निघून पण चालल्या होत्या. आणि त्याच वेळेस सलीम खान यांनी हेलनजींना थांबवलं, त्यांच्यासाठी प्रयत्न केले आणि अर्थात त्यांना जे काही भूतकाळ आहे तो सगळा विसरून त्यांनी पत्नी म्हणून त्यांचा स्वीकार केला, अर्थातच पहिल्या पत्नीच्या संमतीने. सलीम खान यांचा जन्म तसं पाहिलं ना तर इंदूरमधला, अगदी लता दिदींचा पण जन्म इंदूरमधला. म्हणजे ह्या इंदूरनी आपल्याला 2 हिरे बॉलिवूडला दिलेत, आपल्या या भारत देशाला दिलेत असं म्हटलं तरी वावगं नाही ठरणार. 1964 साली समथिंग सलीम खान यांचं सुशीला चरक नावाच्या आपल्या हिंदू स्त्रीशी विवाह झाला होता आणि सलमान खान, अरबाज खान, सोहेल खान अशी अपत्य असताना 1981 साली हेलनजींना स्वीकारण्याचा निर्णय घेणं, त्या काळात एक मुस्लिम व्यक्ती एका अँग्लो इंडियन मुलीला ॲक्सेप्ट करते, आपली पत्नी म्हणून वागवते, आपल्या घरी घेऊन जाते आणि तिला तिच्या करिअरमध्ये सुद्धा मदतीचा हात देते. करोडो सॅल्यूट करतो मी सलीम खान यांनासुद्धा. म्हणजे आज जे काही आपल्या समाजामध्ये घडतं आहे ना त्याच्या विपरीत ही गोष्ट 1981 साली आणि आज तागायत सलीम खान यांनी करून दाखवली आहे. कधीही त्यांना हेलनजींना अंतर त्यांनी दिलं नाही आहे. त्यांनीच नाही तर त्यांच्या सगळ्या अपत्यांनीसुद्धा हेलनजींना आपली दुसरी आई म्हणून अतिशय चांगली वागणूक देऊन आपल्या घरामध्ये तिचा स्वीकार केलेला आहे. अशा ज्या घटना आहेत ना त्या कुठेतरी समाजाला नक्कीच दिशादर्शक ठरतात, म्हणूनच या घटनेचा मी उल्लेख मुद्दाम केला आहे. आता प्रभुदेवा जो आहे साऊथकडचा डान्सर, ज्याला आपण प्रति मायकेल जॅक्सन वगैरे म्हणतो, अनेक चित्रपटात त्यांनी आपली चुणूक दाखवली आहे, तो डान्सर नक्कीच आहे. पण प्रभुदेवाच्या समोर जर गोविंदाला जर उभं केलं तर तुम्हाला तो फरक कळतो की शिकून कोण डान्सर झाला आहे आणि उपजत कला कोणाच्या अंगात आहे. गोविंदाकडं जो काही एक रिदम समजून घेण्याची कुवत आहे ना, जो उपजत कला त्यांच्याकडं आहे जन्मतः, त्या गोविंदाच्या डान्सला करोडो सॅल्यूट. असाच फरक इतर शिकलेल्या डान्सरमध्ये आणि हेलनजींमध्ये दिसतो. मग हुजुरेवालामधलं गाणं असू द्या किंवा तिसरी मंजिलमधलं गाणं असू द्या, कॅबेरे डान्स जरी असला, कॅबरे जरी असला तरीसुद्धा बघणाऱ्याला कधीही बीभत्सता, अश्लीलता कधीच वाटली नाही. हेच ते हेलनजींचं एक खास वैशिष्ट्य म्हणता येईल. आणि मग अशा नर्तिकेला आशा भोसलेजींचा आवाज लाभला. संकट किती काय येईनात हो, पण तुमच्या मनामध्ये जर आनंद वाटण्याचं सामर्थ्य असेल आणि आनंदी राहण्याची एक तुमच्यामध्ये मनीषा असेल तर तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य कोणीही चोरू शकत नाही. द ग्रेट एक्झाम्पल ऑफ सच टाईप ऑफ थिंग्स आशा भोसलेजी आणि हेलनजी. हेलनजींची आज 86व्या वर्षात. तुम्ही फक्त अंदाज करा, एका चांगल्या नजरेने त्यांच्या चेहऱ्याकडे आजही बघा. ग्रेसफुल चेहरा ज्याला म्हणतो ना आपण, ग्रेसफुल हा शब्द तंतोतंत जुळतो अशी काही आपल्याकडच्या या जुन्या हिरोईन आहेत ज्या आजही ग्रेसफुल दिसतात. शर्मिला टॅगोर, वहिदा रहमान यांचा उल्लेख मी आवर्जून करू इच्छितो. झीनत अमान तितक्याच ग्रेसफुल आपल्या या हेलनजीसुद्धा आहेत. ॲट द एज ऑफ 86 त्या अजूनही व्यवस्थित आहेत. तशाच त्यांना आरोग्यसंपन्नता लाभावी आणि त्यांना आयुष्यभर हात दिलेल्या सलीम खान आणि तितक्याच मोठ्या मनाने हेलनजींना आपल्या नवऱ्याची दुसरी पत्नी, आपली सवत म्हणून आयुष्यभर ॲक्सेप्ट करून आनंदात जीवन व्यतीत केलेल्या माझ्या त्या हिंदू माऊलीला, तिलासुद्धा तिच्या निर्णयाबद्दल मी कडक सॅल्यूट करतो. आज सगळ्या अपत्यांना आपल्या आईचं हे भरभरून प्रेम मिळालं
हे प्रत्येकाच्या बोलण्यातनं कित्येकदा जाणवलेलं आहे. कित्येकदा सलमान खान, अरबाज खान, सोहेल खान यांनी आपल्या आईचं कौतुक केलेलं आहे. टी व्हीच्या पडद्यावर आपण हे नक्की पाहिलेलं आहे. अशा या कुटुंबाने, आपल्या या सुशीला चरख या ज्या हिंदू स्त्रीनी हा जो काही एक एकोपा कुटुंबामध्ये निर्माण करून ठेवला आहे आज 1964 सालापासून. सो इट्स नॉट ए जोक. डेफिनेटली इट इज ऑल्सो सॅल्युटेबल थिंग ॲज फार ॲज हिंदू वुमन इज कन्सर्न. आणि ऑफकोर्स सलीम खानना मी करोडो सॅल्यूट करतो. अशा गोष्टींना आपण लव जिहाद कधीच म्हणणार नाही. ह्याला म्हणतात खरोखर प्रेमाने एखाद्या व्यक्तीला स्वीकारणं आणि ते शेवटच्या श्वासापर्यंत दिलेलं वचन पाळत पाळत मस्त जगणं. म्हणूनच खूप खूप आनंदमय जीवन या सगळ्यांनाच लाभो. सलीम खान कुटुंबीय आणि हेलनजी. हेलन रिचर्डसन खान असं त्यांचं जे नाव सुरुवातीला मी घेतलं, अक्षरशः स्वतःचं नाव, आडनाव, गाव, देश सगळं काही विसरून त्यासुद्धा इथे एकरूप झाल्या आणि 1957पर्यंत अँग्लो इंडियन ज्या होत्या नंतर त्या पूर्णपणे इंडियन झाल्या. त्यामुळं हेलनजींनासुद्धा करोडो सॅल्यूट करतो मी माझ्या चॅनलतर्फे. त्यांना 100 वर्ष आयुष्य असंच सुंदररित्या चांगलं आरोग्य त्यांना मिळो. सुंदर जीवन त्यांचं पुढचंसुद्धा असंच जावं. सर्व कुटुंबियांना ज्यांनी ज्यांनी त्यांना आधार दिला, जे होत्याचं नव्हतं होऊ शकलं असतं, पण त्या सगळ्यातनं काही ना काहीतरी निष्पन्न करत सलीम खान यांनी त्यांना शेवटपर्यंत आधार दिला आहे. त्यामुळं या सर्व कुटुंबियांचा मी सर्व भारतीयांतर्फे ऋणी आहे आणि हेलनजींतर्फेसुद्धा ऋणी आहे. या ऋणातनं त्यांना कधीच मुक्त व्हायचं नसणारच आहे. या ऋणातच त्यांना शेवटचा श्वास घ्यायला आवडेल. हेलनजी, तुम्ही जो काही आनंद लोकांना दिला आहे, एक नाही दोन नाही 61 वर्ष तुम्ही बॉलिवूडचा पडदा झळकत ठेवला आहे. या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये 61 वर्ष तुम्हाला डिमांड आहे हे टिकवून ठेवणं, हे दाखवलं आहे कोणी? तर अमिताभ बच्चनजी आणि हेलनजी. सिमी गरेवाल, शर्मिला टागोर, वहिदा रहमान, जिनत अमान यांचा एक जमाना होता. शम्मी कपूरजी, राज कपूरजी, देवानंदजी, हा त्यावेळेचा स्टारकास्ट, दिलीप कुमारजी, या प्रत्येकाच्या चित्रपटात हेलनजींचा अक्षरशः एखाद्या गाण्याचा रोल का असेना पण मस्त निभावून न्यायच्या. आजही प्रत्येक भूमिका त्यांची, प्रत्येक वेळी केलेला तो डान्स, तो कधीही आपल्या स्मरणातनं जाऊच शकत नाही. मित्रांनो, विद्वांस म्हणून एक लेखक आहेत, त्यांच्या लेखावरनं थोडीशी मी आपली इन्स्पिरेशन घेऊन मी हा व्हिडिओ बनवतो आहे. त्यामुळं विद्वांस यांनी जो काही उहापोह केला आहे, जे काही प्रेमाने लिहिलं आहे हेलनजींच्याबद्दल, जी काही माहिती त्यांनी काढलेली आहे सगळं अभ्यास करून, त्या माहितीलासुद्धा तहे दिल से मी सॅल्यूट करतो. पुन्हा एकदा हेलनजींना शतायुषी व्हावं, आरोग्य संपन्नता मिळावी, या आपणा सर्वांतर्फे, सर्व भारतीयांतर्फे लाख लाख शुभेच्छा अर्पण करूयात आणि या व्हिडिओत इथंच थांबतो. पुन्हा भेटूयात अशाच काहीशा नवीन व्हिडिओसह.